सातपुड्यात पारंपरिक मासेमारीला पावसाचा व्यत्यय. नैसर्गिक पद्धती आजही कायम. मोलगी, रवींद्र वळवी. सातपुड्याच्या आदिवासी बांधवांचा शेतीपूरक असलेला पारंपरिक मासेमारीचा उद्योग यंदा पावसामुळे महिनाभर उशिरा सुरू झाला आहे. उशीर होऊनही नदीतील पाण्याच्या प्रवाहातील बदलांमुळे अपेक्षेनुसार मासे पिंजऱ्यात अडकत नसल्याने मासेमारी करणाऱ्या बांधवांचा रात्रीचा मुक्काम फारसा फलदायी ठरत नाहीये. सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा तसेच नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यात आजही आदिवासी बांधव नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. येथील मासे आकाराने लहान असले तरी ते आरोग्याला पोषक, चवदार आणि दीर्घकाळ साठवणूक करूनही त्यांचे पोषण मूल्य टिकून राहणारे आहेत. त्यामुळे या माशांना दूरवर मागणी आहे आणि हा उद्योग येथील बांधवांसाठी शेतीपूरक ठरला आहे. मासे नेहमी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध दिशेने चालतात. या नैसर्गिक बाबीचा फायदा घेत आदिवासी बांधव मुख्यत्वे 2 पारंपरिक पद्धती वापरतात. रोबो आणि बोन पद्धत. यात सागाची पाने आणि दगडगोट्यांच्या मदतीने पाण्याचा प्रवाह वळवून रोबो नावाचा धबधबा तयार केला जातो. या धबधब्याच्या खाली बांबूपासून बनवलेला बोन नावाचा पिंजरा लावला जातो. मुळ्यम पद्धत. यात मोठा धबधबा तयार करून मासे प्रवाहाविरुद्ध जाऊ न शकल्यास ते दोन्ही बाजूच्या लहान प्रवाहातून जातात. त्या ठिकाणी मुळ्यम नावाचे विशिष्ट प्रकारचे पिंजरे लावले जातात, जेणेकरून अडकलेला मासा बाहेर पडू शकत नाही. यंदा सातत्याने पाऊस होत राहिल्यामुळे मासेमारी सप्टेंबर ऐवजी महिनाभर उशिरा सुरू झाली. तसेच नदीतील पाण्याचा प्रवाह सतत कमी अधिक होत असल्याने पिंजऱ्यात मासे अपेक्षेनुसार अडकत नाहीत. मासेमारीत आलेल्या अडचणीमुळे येथील बांधव निराश झाले आहेत. या संदर्भात भरकुंड येथील गिंब्या तडवी यांनी अनुभव सांगितला की आज सकाळी काढलेल्या पिंजऱ्यात नदीत राहणारे 4 बिनविषारी साप शिरले होते आणि त्यांनी पिंजऱ्यातील निम्मेपेक्षा अधिक मासे खाल्ले होते. सध्या भरकुंड येथे सामंत तडवी, सुनील तडवी, गिंब्या तडवी आणि कोटा तडवी यांच्यासह अनेक जण मासेमारी करत आहेत. परंतु नैसर्गिक व्यत्ययांमुळे त्यांच्या अपेक्षेनुसार उत्पन्न मिळू शकले नाही.